वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी वो अपन को ना ये ऐसा टोपी बनाने का है सेम टू सेम डिक्टो एकदम हाँ जर आज खानदानी टोपी सापडली नाही ना तर माझं बज झाल्याशिवाय राहणार नाही. काय ग हा काय झालं कुठे काय काही नाही. दात लावते सोनी एवढी घाबरायला का लागली ग तू मी कुठे घाबरते तू अशी आली मग मला बघून घाबरायला लागली होय मी काय घाबरण्यासारखी आहे हा काय प्रॉब्लेम काय ग हा मला सांग मी नाही सांगणार आहे कोणाला हा टोपीचा काय विषय होता तू खरंच कोणाला सांगणार नाही ना. नाही पण काही नाही सांगायचंय ते तर आधी सांग आपली खानदानी टोपी ना ती माझ्याकडून हरवली. अगं माय खरंच आता बैठक कशी व्हायची इम्पॉर्टंट टॉपी होती ती आणि हरवली वय बाय 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 अशी कशी हरवली ग हा अगं म्हणजे मी वाळलेले कपडे काढत होते ना तर कपडे काढता काढता ती टोपी टेम्पोत पडली आणि टेम्पो गेला भुर्र दिशी. अगं हेनरिका काय तू ग आता मलाच काहीतरी मॅनेज करावं लागेल. हीच संधी आहे आता बैठक होणार तर फक्त माझ्यामुळेच होणार आहे. दीपा आता कळेल सगळ्यांना दीपा काय चीज ते. काकू हा अगं काय झालं. सोने टोपी मी मॅनेज करते तू काळजी करू नको. तुझी काकू आहे ना एकदम अशी एकदम हे बघ एकदम तडाकेबाज आहे हे हा टोपी मी मॅनेज करते फक्त मला टोपीचा फोटो लागेल बघ मला पाठव बर का. हा तू काळजी करू नको मी करते सोय टोपीची. हा थँक्स काकू. सोने मी काय म्हणत होते तुला ना माझं एक काम करावं लागेल बर का. काय. बैठक झाल्या घरातल्या सगळ्या लोकांसमोर तुला सांगावं लागेल की ही बैठक दीपा काकूमुळेच झाली. हा सांगशील ना ग माय माझे काय सांगशील सांग. बैठक दीपक काकूमुळे झाली. हा कशी ग माय माझी कशी शानी बाय. हा येते मी बर का. लक्षात आहे ना बैठक दीपक काकूमुळे झाली. हा शहाणा बाळ येते बर का मी. नाही सर नाही म्हणजे काय झालं मी तुम्हाला मेसेज केलता त्यासाठी पण ते रीडचं आलं नाही तिथं म्हणून मी कॉल पण केलता तुम्हाला. मला वाटलंच तुम्ही मेसेज वाचला नसेल. नाही काय झालं माहिती का सर
मी ते काय मी म्हणजे तेच सांगायला तुम्हाला कॉल केला परत की काकू आजारी पडली ना माझी, म्हणून मी नाही येऊ शकले क्लासला सर. सॉरी बरं का सर, सॉरी काकू. अगं मला ना ते क्लासला नाही जाता आलं ना, म्हणून मी असं सांगितलं. ओके ना? हो आता ओके सगळं. ते म्हणले नाही, माझी साडी ओके ना? हा ओके, एकदम मस्त, भारीच, एकदम छान. ए, परफ्यूम आहे का तुझ्याकडे? दे ना मला जरा. हा आहे ना, हे घे. मला बघू, मला पाहिजे सेंट. द्या. छान आहे. अच्छा, काय उरायलं ग? तुला सर्दी बिर्दी झाली की काय? नाही का? कसला आहे का तू सेंट? भारीचा आहे, सोनचाफ्याचा आहे. मला आधी सांगायचं ना ग, मला लय अलर्जी आहे सोनचाफ्याची. तुला एवढी अलर्जी आहे तर तुम्हाला विचारायचं ना ग आधी, मला काय माहिती. त्या आंबाबाईने मारला ना, म्हणून मी मारला बाई सेंट. अगं आत्या तू अशी वर बघ बरं, वर बघ. वर? हा, अशी मान वर करून बघ, बघत राहा. ते नाही येत म्हणे, शिंक थांबते असं बघत राहिलं की. अगं अशीच बघ, खाली नको बघू. नाही बाय, अशी 10-15 मिनिटं थांबून पुन्हा येईन वाटतंय. अगं नाही येत ग, आपल्या मनातलं असतं ते सगळं शिंक बिंक, असं नाही येत. तू मनात आणू नको, वर बघ, मनात आणू नको, तुला नाही येणार शिंक, मी सांगते. बरोबर, चल. हा चल, वर बघ. अगं वरच बघ ना. आता काय वर बघूनच उतरू काय ग पप्पे? नाही, खाली बघ अगं, पडशील ना. अगं हा, वर बघ. हा, आता खाली बघ. अगं थोडं वर थोडं खाली बघत जा, हळू. काय बाय सेंट? अगं हे काका, अरे किती वेळ, लवकर. लवच करून राहिलो ना सुईशी. हा, नाहीतर असं जांगड करून होणार आहे काही. प्रेमानं करू लागलो म्हणून वेळ लागू राहिला ना. सरपू चाचा, हाँ बोलो. आपको नहीं आता क्या सुई में धागा वो ना? काका बहुत वेळ लगा रहे. अरे नहीं ना आता भाई, वो दुकान का लड़का है ना मेरा, वो मेरे को धागा बुन के देता है. अरे क्या हो गया, मेरी उम्र हो गई ना, कुछ दिखता नहीं. उनको सुई दिखती यहीच नशीब आहे. हा, काका तुला जोक सुचू राहिले. माझ्याकडे बघ ना, माझी काय अवस्था झाली आहे. तू टेन्शन नको घेऊ बरं. टेन्शन घेतल्याने टेन्शन वाढतं, कमी नाही होत. अशा वेळेला शांत डोक्याने काम करायचं. पण किती वेळ अजून? माझा ना काय प्रॉब्लेम आहे, माझे दाखवण्याचे कार्यक्रम कमी झाले. हा, म्हणून ते झालं नाही ना माझं. पोरा, सुई दोरावून दाखव रे. मी काय रोज सुई दोरावतो का? थांब जरा आता. झालं. हाँ सरपू भाई, अब तुम ना थोड़ा जल्दी शिवो. हाँ, फास्ट एकदम जल्दी अपन. क्या 10-12 टाके रह गए, फटाक से मार के देते तेरे को मैं. हाँ. फिकर मत कर. हाँ. फटाक से मार के देता. हाँ, अरे बापरे, काय झालं आता? काका, आता घरी गेलो ना की लय प्रश्न विचारणार आहे मला काय करून मागच्या दारानं जावं लागणार आहे आणि टॉयलेट मधून बाहेर येण्याचं नाटक करावं लागणार आहे. अरे बाबा, आजीनं त्या जांबू अण्णांना काढा दिलाय. संडास त्यांनी बिजी करून ठेवला असेल, त्यांच्या चक्रा सुरू असणार आहे. आणि मागच्या दाराने कशाला? आपण काय चोर आहेत का? ए, मी कुणाच्या बापाला भीत नाही, तुझ्या पण नाही, आधीच सांगून ठेवतो. मी भीतो ना, पण काका आता घरी गेल्यावर विचारलं तर काय सांगायचं? मी आहे ना, तू काय टेन्शन घेतो? हा, हो गया आपकी टोपी. अरे झाली. अरे मुंड्या, अरे डिक्टो झाली रे, सेम टू सेम एकदम. हाँ, तेरे को बोला था ना मैं, कारागिर है मैं. सरफू भाई क्या काम किया आपने. बच्चे की शादी कपड़े इधर से सिला था मैं. हाँ, और जितना पैसा दिया उससे डबल काम किया. और चाहिए क्या पैसे? नहीं ना? अरे नहीं, मंडल आपका ना किलो से आभार मान रहा है. हाँ, चलो आते वाला क्या. चलो. हे मुन्ने, कशी दिसते रे टोपी? काका हे सगळं करायची वेळ आहे का आता? हाँ, चला. चल. आई काय अगं तू? पप्पे चला
शेवटी एकदाची बैठकीला निघालो. आता लई मजा येणार आहे. अहो बैठकीला चाललोय, ट्रिपला नाही. तेच ना मग. डबा द्या ना तुझ्या हाताने. आता माझ्या हातून कशाला दे ग. पप्पे पोरारावना काय भेट देऊ राहिली तू? हा? लयच भारी भेट दिसती. उगा काय आपलं है काही जोक तर होऊ दे. पाहिलं का, लग्न ठरल्या दिवसापासून पाहू राहिली मी. काय नाही कारण, उगाच आपलं हॅ करता तुम्ही. एक डबा डबा मिळाला. ही घ्या पिशवी. पिशवी मिळाली. हसा. तू तर अजिबात हसू नको. तुझ्या त्या लाडवाबाई माझा PhD चा क्लास बुडला. काही होत नाही ग. तुझे लाडू नाही परवडले बाई मला. कसं नाही परवडले? हा आता हेच लाडू लई परवडणार आहे. मी सांगतो ना. कसे? कसं म्हणजे? आता पठारे मास्तर नाही, तुझा PhD चा पोर्शन निकम मास्टरच पूर्ण करणार आहे. काका काय चाललं रे? कवा धरणं आम्ही खाली उभा राहू राहिलो आणि तुमचं इथे हॅ चाललंय रे. दात काढून राहिले. चला वाय खाली चला जा. पप्पे पाया पड ना आप्पांच्या. आप्पा आशीर्वाद द्या. सुनबाई येतो आम्ही. लीला गेले ना सगळे? हो, तुम्ही मी पुष्पी तिघच जण राहिलो. बा लीला सगळं नीट होईल बघ. फक्त एकच अडचण आहे. त्या निकम गुरुजीच्या लोकांनी त्या निकम गुरुजीचं मोठेपण उघडीत बसू दे. सत्य. काय सत्य? कसलं सत्य रे? काय सत्य बित्य काही नाही. कोणत्या बी टायमाला शिंका कशा येतात का तुला? चला येते पप्पे. हसायला काय झालं ग? आता हा खरा जोक झालता ना. काय मुन्ना कुठे दिसत नाही, कुठे गेला काय की? या आता यांना आता माहित पडतंय मुन्या गायब. कुठे गेला होता रे तू? सांगून जायला काय होतं? एवढा शिकलेला आहे तू, एवढं साधं कळायला नको तुला? नाही दादा, ते मी सलून मध्ये घेऊन गेलो होतो त्याला. इकडे नवीन चालू झालंय, पॉश आहे एकदम. ते आज बैठक आहे ना, म्हणून दाढी ट्रिम करायला गेलो होतो. तू कशाला बोलू राहिला? तुला वकिली करायला सांगितली काय? त्याला तोंड नाहीये? हा, तुला बी आजच वेळ मिळाला का? काल नाही जाता आलं का? हात काढ रे तू. हात काढ ना. कुठे दाढी केली आणि सगळी तशीच तशी आहे. ट्रिम केली म्हणे. हा, ट्रिम केली असं म्हणलो का मी? असं म्हणलो का मी? ट्रिम करायला गेलो होतो असं म्हणलं. हा, पण काय गर्दी. पुण्या मुंबईत हॉटेलात असते ना तसली गर्दी. आबा बाबा. सारे चांगलं काम केलं ना तो लोक गर्दी करून येतात ग. सलूनवाला म्हणत होता थांबा थांबा, पण याच्यासाठी थांबलो असतो ना तर पार साखरपुड्यालाच घरी आला असता. जोक सपाट. चला मी येतो, मग डायरेक्ट बैठकीलाच येतो. आता मला तोंड काय बघत उभा राहिला? जा, जाऊन आवरून ये. आणि ती टोपी आणली. हा, आणली म्हणजे
सोनीनं धुतली वाळू घातली होती ना, हा सोनीनं खोलीत आणली, प्रेस केली. आका म्हणली ना आपल्याला घालाच लागते. सोनी मुन्या खरकटे हाताने शीत उचलायला गेला ना तर अजून राडा होत असतोय. म्हणजे काही नाही घालणार आहे तो टोपी. चल रे. अरे म्हणे टोपी, अरे घालणारे म्हणजे काय, घालावीच लागन. हा तुम्ही एक गावभर फिरा आणि त्यालाही घेऊन फिरा. दादा गेले ते. तुम्ही काय तोंड बघत उभे राहिले माझे, निघा. टोपी घाल माय आणि पंजाच्या पाया पड. टोपी छान दिसते ना टोपी. चारुवंश रांगोळी छान काढली. अरे म्हणजे टोपी घाल, घाल घाल टोपी घालून पाया पड सगळ्यांचे. खानदानी टोपी काय भारी दिसू राहिली मुन्याला. मुन्याला भाऊ म्हण ना त्याला, मोठा आहे ना तुझ्यापेक्षा. अहो ती लाडाने बोलून राहिली, तिला कशाला बोलता उगाच. आज वहिनीने पहिल्यांदा बाजू घेतली बाई सोनीची. आता तर मला वर जाऊन ढास रडतच बसावं लागल. हा येऊ का. अरे प्रकाशराव आले. अक्का प्रकाशराव पण आलेच बघ. तयारी झाली सगळी. हो हो झाली. मुन्या टोपी घाल, प्रकाशरावचे पाय पड. घाल घाल. टोपी कुठून आणली बे तू. अहो ती खानदानी टोपी आपली. ही खानदानी टोपी आणि कुठं होती. कुठं होती म्हणजे आकाच्या ट्रंक मध्ये नसते का. आकान काढली, धुतली, वर वाळू घातली. वाळू घातली, तिथून टेम्पोत पडली, टेम्पोवाल्याने सगळ्या नगरभर फिरवली आणि मला आणून दिली. ही घ्या तुमची खानदानी टोपी. ही खानदानी टोपी. हा मग मुन्या तुझ्या डोक्यावर कोणची टोपी. मुन्या ते दोन्ही टोपे इकडे आण. बाळू मला बघू दे टोपी. मुन्या अक्कल दाखव, दाखव. ही खरी खानदानी टोपी आहे प्रकाशरावाने आणलेली. ही कुठली रे टोपी. मुन्या काय आहे? दादा टोपी वर वाळू घातली होती, सोनीकडून टोपी पडली टेम्पोत, मग टेम्पो गेला निघून. अक्का म्हणली की टोपी नाही तर बैठक नाही. पुढचं तुम्ही हरीश काकाला विचारा ना. हरीश काकाच काय संबंध याच्यात. सोने तुला आधी सांगितलं होतं ना मी सगळं. थोडे लाड काय करायला लागले. पहा कशी वागून आली काठी. मी काय मुद्दाम थोडी केलंय सगळं. अरे पण मग ती टोपी आणली कुठून तुम्ही. काहीतरी केला जुगाड हरीश काकाने. जुगाड. त्या हरीशच्या शब्दकोशातले शब्द दिसते ते. हा अरे काय भाषा आहे तुझी. अरे मास्तर आहे तू परत. आणि खोटं कधीपासून बोलायला लागला तू. अहो तुम्ही त्याच्यावर कशाला चिडून राहिले. खरी चूक तर हिचीच आहे. थोडीशीचे लाड काय करून राहिले. पहा कशी वागून राहिली. तुम्ही हिला कशाला बोलता. हरीश भाऊजीला बोला ना. हा ते
त्यांनी आणली ना खोटी टोपी. खानदानी टोपी खोटी कशी आणू शकतात ते? बोलवा बघू त्यांना, बोला बघू त्यांना. पराग, ती खरी टोपी घाल आणि ती खोटी टोपी आण इकडे. दीपाताई, ओ दीपाताई. झालं. अहो ते सांगतोय झालंय. अहो सांगितलं ना, झालं. जा तुम्ही आता. अगं तू काय म्हणतो ते ऐक तर खरं. अहो काही नाही, काम झालंय. जा बाबा आता तू. झालंय. जा म्हणताय. अहो पण ती टोपी आणली ना. टोपी? झालं. अहो भाऊजी, झालं ना, झालं आता. थांब जरा इकडं. तुम्ही फोटो पाठवला ना, सेम टू सेम आहे तशीच पा डिट्टो आहे की नाही? हा? हे बघा ना, है ना, हा? आहे की नाही? शर्पू भाई, अहो अर्धा तासात दिली बनवून त्यानं. दीपाताई, ते शर्पू भाई सांगत होते की अर्धा तास आधी सुद्धा कोणतरी अशी शेम टू शेम टोपी नेली बघा. कुठे? मला ना भूक लागली आता. जा तुम्ही आता. बर सॉरी. मला ना आज खूप काम पडलंय. मी करते बर. बर